हॅलो. तर आम्ही गेलो होतो त्र्यंबकेश्वरला. नाशिकवरून आम्ही बसने त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. नाशिक ते त्र्यंबकेश्वर खूप बसेस अवेलेबल आहेत. पाऊण ते 1 तासात आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. बस स्टँडवरून आम्ही चालत चालतच मंदिराकडे निघालो. बस स्टँडपासून मंदिर जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर असेल. रिक्षाही अवेलेबल आहेत. ते 50 ते 60 रुपये घेतील. इकडे उतरल्याच आम्हाला पाऊस खूप लागला. छत्री आणि रेनकोटचा सहारा घेत आम्ही चालत चालतच मंदिराकडे निघालो. वातावरण खूप छान होते. इकडे आता फुलांचे वगैरे दुकाने भरपूर आहेत. तसंच जरी रेनकोट वगैरे नसेल तर इकडे खूप रेनकोट विक्रेते वगैरे आहेत. पावसामुळे खूप थंडीही वाजत होती. तर गेल्या गेल्या चहा हा झालाच पाहिजे. तुम्ही बघू शकता हे वातावरण. समोर पर्वत आहे, ढग आलेला आहेत आणि हा मस्त पाऊस. नंतर आम्ही आमच्या बॅग्स, चप्पल लॉकरमध्ये ठेवून दर्शन रांगेकडे गेलो. इकडे 2 प्रकारच्या दर्शन रांगा आहेत. एक 200 रुपये देणगी दर्शनची लाईन असते. त्यामध्ये दर्शन पटकन होते. अर्धा पाऊण तासात तुमचे दर्शन होऊन जाईल. आणि दुसरी लाईन असते फ्री दर्शन लाईन. तर आम्ही फ्री दर्शन लाईनमध्ये गेलो. श्रावण महिना सुरू असल्यामुळे खूप गर्दी होती. आम्हाला जवळजवळ 4-4.5 तास लागले दर्शन होण्यासाठी. असे हे ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे महादेवाचे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हा लाडूचा प्रसाद इकडे भेटतो. असे म्हणतात की हे शिवलिंग ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांचेही प्रतिनिधित्व करते. गोदावरी नदीचा उगमही इकडूनच होतो. मंदिराला 4 दिशेला 4 महाद्वार आहेत. असे हे धार्मिक, प्रेक्षणीय व पवित्र स्थान पाहून आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो. थँक्स फॉर वॉचिंग. आणि लवकरच माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.